नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। देश सेवेची 24 वर्षांची गौरव गाथा माजी सैनिक गणेश रमण पाटील यांचे आसाने गावात जल्लोषात स्वागत। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्यात भरती होऊन तब्बल 24 वर्ष देशसेवा बजावणारे आसाने येथील सुपुत्र गणेश रमण पाटील हे दिनांक 31 जुलै 2026 रोजी भारतीय सैन्य सेवेतून निवृत्त झाले। त्यांच्या निवृत्तीबद्दल आसाने गावात ग्रामस्थांच्या वतीनं उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत सत्कार मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। गणेश पाटील यांनी सन 2002 मध्ये भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचा श्री गणेशा केला। नाशिक येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागात कर्तव्य बजावले। घंटोक, आसाम, मेरठ, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, अलवर, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि अमृतसर आदी ठिकाणी त्यांनी जबाबदारी पार पाडली। गणेश पाटील यांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय आहे। केवळ 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतरही परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी सैन्यात भरती होण्याचं स्वप्न मनाशी बाळगलं। 4 भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्यानं सैन्यात कार्यरत असतानाही त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली। देशसेवेसोबतच परिवारावर चांगले संस्कार करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहिला। निवृत्तीनंतर गणेशदादा पाटील यांचे आसाने गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं त्यांची मिरवणूक काढली। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, युवक तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गणेशदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मानवंदना देऊन त्यांच्या देशसेवेचा गौरव करण्यात आला।